नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे तेलगाव परिसरामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे समोर जर बघितलं तर या ठिकाणी म्हणजे एक खडी हातरणं चालू आहे. त्या ठिकाणी खडी हातरून त्यावरती स्लीपर टाकण्याचं काम म्हणजे चालू आहे. आता हे सध्या जे पाहतो आपण, हे जी लाईन जाते की परळीच्या दिशेने चालली पुढं, म्हणजे दिंद्रोड शिरसाळ्याच्या साईडला. आणि ह्या साईडला पाहू शकतो आता इथं मेन म्हणजे आता हे मोठा हायवे, या ठिकाणी मोठा ब्रिज पण होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरंचसं म्हणजे आता सध्या तरी असं म्हणजे काय एवढं ह्या ब्रिजचं वगैरे काही काम चालू नाही आहे. ह्या साईडला बघितलं तर एक खडी हातरणं त्यावर स्लीपर टाकण्याचं काम चालू आहे. आणि या परिसरामध्ये बघितलं तर मित्रांनो, हा हायवे आता हा हायवे आहे तेलगाव धारूरकडे जाणारा. ह्या साईडला तेलगाव आहे आणि ह्या साईडला धारूरकडे जाणारा रोड. तर मित्रांनो, जर बघितलं तर आपण दुसऱ्या साईडला जाऊन बघूया. आता मित्रांनो, हे जर आपण समोर पाहतोय हा बोगदा, मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर हा आहे बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग, बीड वडवणी रेल्वे स्थानकाकडे. मित्रांनो, इथून एक 18 ते 19 किलोमीटर अंतरावरती वडवणीचं रेल्वे स्थानक आहे. आणि या ठिकाणी सध्या तरी मित्रांनो कसल्याही पद्धतीचं कोणतंही काम या ठिकाणी सध्या तरी चालू नाही आहे ह्या परिसरामध्ये. मित्रांनो, जर बघितलं तर या ठिकाणी अजून म्हणजे रेल्वे स्थानक जे आहे ते कन्फर्म करण्यात आलेलं म्हणजे नाही असं मला तरी वाटते. कारण की या ठिकाणी बरंचसं मी फिरलो, रेल्वे स्टेशनची जागा कुठं काय दिसलेली नाही अजून. म्हणजे कुठं जमिनीपासून खूप अशा खोल अंतरावरती हे खोदण्यात आले. या ठिकाणी पाहू शकतो आपण, ही जमिनीची लेवल आहे. त्या साईडला पण पाहू शकतो आहे, असं पूर्ण खाली खोदून या ठिकाणी हा म्हणजे एक दरीसारखं एक बनवण्यात आलेलं आहे मोठा. इथून रेल्वे धावणार आहे. मित्रांनो, ह्या साईडला जे पाहतो आपण, हे वडवणी बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग. आणि पुढच्या साईडला जर बघितलं तर इकडं परळीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे. मित्रांनो, हे होतं आपल्या तेलगाव परिसरामधील काम. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हे समोर पाहू शकतो आपण, तेलगावचा हा शुगर फॅक्टरी आहे. मित्रांनो, शुगर फॅक्टरी जवळूनच हा रेल्वे मार्ग चाललेला आहे.